नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर आज एक छानशी आणि नवीन रिडिंग घेऊन आलो मी तुम्हाला. आदेश आहे ही तर महालक्ष्मींचा. एखादा निर्णय तुम्ही घेताय, कुठला निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला ते कळत नाही आहे. अशी द्विधा मनस्थिती आहे, कन्फ्युजन आहे आणि हँगमॅनसारखं असं हे झाले की कोणता विचार आहे आणि कोणता निर्णय घ्यायचा, पुढं गेलं तर काय होईल किंवा काय, अशा सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही आहात. तर तुमच्यासाठी हा मेसेज आहे. कोणता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि महालक्ष्मींचा आदेश आहे की कोणता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. त्या निर्णयापर्यंत त्या तुम्हाला नेऊन पोहोचवत आहेत. काय आदेश देत आहेत, कुठला निर्णय घ्यायचा आहे आणि कशामध्ये तुम्हाला यश आहे ते सुद्धा त्या तुम्हाला सांगतात. तर ते बघूया आपण कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी. महालक्ष्मींचा आदेश आहे, कोणता निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला आणि द लव्हर्सचं कार्ड आहे. इथं हा निर्णय आहे की तुम्हाला काही तुम्ही तुमच्या अशा ह्याच्यामध्ये मला मेसेज अगदी मला वेगळंच एक कनेक्ट झालं होतं आणि हा मेसेज एक वेगळाच आलेला आहे. तर द लव्हर्स, जर तुम्हाला म्हणजे तुमचं जे जे पार्टनर आहेत किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि काही अशा गोष्टी आहेत की तुम्हाला निर्णय घेता येत नाही आहे, तुमच्या प्रेमाबद्दलचं असेल किंवा तुमच्या लग्नाबद्दलचं असेल किंवा तुमच्या रिलेशन टिकवण्याबद्दलचा असा काही निर्णय असेल जर तो तुम्हाला घेता येत नाही आहे, तर तो तुम्हाला घेण्यासाठी काही असे डाउनलोड्स, काही मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचतील असं महालक्ष्मींचा आदेश आहे. आणि ते तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहेत, आशीर्वाद देत आहे. कारण एक तुम्ही सोलमेटसारखी ट्विन फ्लेमसारखी अशी एनर्जी आहात, विभागली गेलेले आहात दोन ह्याच्यामध्ये. पण तुम्हाला एकत्र येणं किंवा तुमची एकत्र आल्यानंतर एक नवीन काहीतरी वेगळं तुम्ही हे करू शकता, असं सुद्धा महालक्ष्मींचा तुमच्यासाठी आदेश आहे. आणि तुमचं नातं हे खूप पवित्र आणि खूप शुद्ध आहे. तर ते नातं बळकट करण्यासाठी एकमेकांवरचा विश्वास वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमच्यामध्ये कुणीही तिसऱ्याने तुम्हाला जर वेगळं करण्याचा प्रयत्न केला, हे केलं, तरी तुम्ही तुमच्या नात्याला वेळ द्यायचा आहे. हा महालक्ष्मींचा आदेश आहे तुमच्यासाठी. कारण तुमच्या नात्यामुळंच आणि तुमच्या प्रेमामुळंच, तुमच्या विश्वासामुळंच तुमचा परिवार आणि तुमचं सगळं हे टिकलेलं आहे. तर एकमेकांवर विश्वास ठेवून तुम्हाला ज्या अशा एका बंधनामध्ये तुम्हाला बंद केलं होतं, वेगळं केलं होतं, ते बंधन सगळं तोडून तुम्हाला पुन्हा एकत्र केलं जाते. आणि तुमच्या जी नकारात्मक एनर्जी मध्ये हे होती, दुसऱ्या एनर्जीनं तुमच्यावर अटॅक केला होता तिसऱ्या, तर त्या एनर्जीला बाजूला करून तुमचा रस्ता, तुमच्या रस्त्यातले अडथळे दूर केले जात आहेत. आणि जो निर्णय तुम्ही घेत नव्हता तो त्या निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सक्षम बनवत आहेत महालक्ष्मी. आणि हा महालक्ष्मींचा आदेश आहे तुमच्यासाठी. तुमच्या प्रेमी जीवनाची सुरुवात होते. आणि जो जो प्रेम तुम्ही मॅनिफेस्ट करत होता किंवा मागत होता आणि तुम्हाला ते मिळत नव्हतं, काही तुमच्या अडचणी असेल, पारिवारिक असतील, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल, तर ते सगळे अडचणी दूर करतायत आणि महालक्ष्मी तुम्हाला आदेश देत आहेत. आता नवीन प्रवासाला, नवीन आयुष्याला आणि तुमच्या नवीन सुखाची सुरुवात होते. हे बघा, तुमच्यासाठी एक म्हणजे जर विवाहाची सुद्धा इथं हे असेल, तुम्ही खूप हे ना आतुरतेनं अशी वाट बघताय की विवाहासाठी, तर तो सुद्धा मार्ग तुमचा खुला होतोय आणि नवीन एक प्रपोजल जे आहे तुमच्यासाठी येते. किंवा कुणाचं असंही असेल की तुमचा विवाह झालेला आहे आणि तुमचे पार्टनर जे आहेत ते सोडून गेलेत, वय लहान आहे किंवा काय आहे, पुढच्या विवाहाचा तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही किंवा पुढच्या आयुष्याचं हे होत नाही, तर ते सुद्धा लवकरच तुमचं हे होते. कारण आईवडिलांची काळजी असते ही, होय की नाही. मला हा मेसेज कनेक्ट झाला. आईवडिलांची काळजी असते, आपलं मूल, आपली मुलगी असेल, मुलगा असेल, एकटा आहे, त्याच्या भविष्यासाठी हे. पण इथं हेच आहे, तुमच्या आयुष्यात जो पार्टनर तुम्ही मॅनिफेस्ट करत होता किंवा तुमच्या मनाची तयारी होत नव्हती, तुम्ही त्या निर्णयापर्यंत पोहोचत नव्हता की मलाही एका जोडीदाराची गरज आहे किंवा म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला एका जोडीदाराची गरज आहे. गरज म्हणून म्हणण्यापेक्षा किंवा साथ ती तुम्हाला हवी आहे. आणि ते तुम्ही जरी तुम्हाला हे असेल तर तुम्ही ते मान्य करत नव्हता. तर हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला इथं महालक्ष्मी सांगतात आणि हा आदेश देतात तुम्हाला. ज्यांच्यासाठी ही रिडिंग आहे त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि मला माहीत आहे ही रिडिंग कोणासाठी आहे ते, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, मी नक्की वाट बघेन. आणि हा निर्णय तुमच्या आयुष्यासाठी महालक्ष्मी घेत आहेत. महालक्ष्मीचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. एक स्टेप पुढं गेल्याशिवाय नवीन आयुष्याची सुरुवात होत नाही. जे झालंय पास्ट सोडून द्या, माफ करा, किंवा जे झालंय ते झालं. तुम्हाला आयुष्यात पुढं नवीन हे दाखवण्यासाठी झालेलं आहे. तर तिथंच थांबून न राहता जे तुमच्याकडे येते ते स्वीकारण्यासाठी महालक्ष्मी तुम्हाला आदेश देत आहेत. आणि हा मेसेज तुमच्यासाठी आहे. जे प्रेम तुमच्याकडे येते
ते प्रेम तुमचंच आहे. तुम्ही कधीतरी ते मॅनिफेस्ट केलेलं असतं आणि या आयुष्यात काही अशा गोष्टी, अशा घटना घडत असतात, जे गेले म्हणून पुन्हा आपण आयुष्याची नव्यानं सुरुवात करू नये असं नाही आहे. तर हा आदेश महालक्ष्मी तुम्हाला देत आहे तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी. त्या तुम्हाला सांगतायत आणि खूप मोठा मेसेज आहे नाईट ऑफ पेंटिकल्स. तुम्हाला जर आर्थिक तुमच्या काही अडचणी असतील किंवा फायनान्शियल तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील, येणं तुमचं थांबलं असेल, तर ते सुद्धा तुमच्या आयुष्यात येते, मॅनिफेस्ट होते. महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे, महालक्ष्मींचा आदेश आहे. तुमच्यातलं प्रेम स्वतःवरचं सुद्धा तुम्ही प्रेम करायचं राहून गेलाय, थांबून गेलाय, तर ते स्वतःवर प्रेम करायचं आहे. कारण तुमच्याकडे येणारं जे सगळं आहे ते थांबलेलं होतं, ते सगळं रिमूव्ह केलं जाते तुमच्यातनं. जी ऊर्जा तुम्ही थांबवून ठेवलेली आहे स्वतःमध्ये, माझं काय होईल, कसं होईल किंवा काय होईल, मुलं असतील किंवा तुमचं काही मूल असेल, तर त्यामध्ये निर्णय घेण्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असेल, तर असं नाही आहे. जग कुणासाठी किंवा कुठं हे थांबत नाही आहे. मातृत्व कधीच कमी होत नसतं, प्रेम कधीच कमी होत नसतं. तर ती अशी सोल आहे माझ्यासमोर ती, आणि त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. तर नक्की तुम्ही ह्याच्यावर निर्णय तुम्ही घ्यायचा आहे आणि हा महालक्ष्मींचा आदेश आहे तुमच्यासाठी. खूप मोठा मेसेज आहे. खूपच अचानकपणे माझ्यासमोर असं आलं. आणि नाईट ऑफ पेंटिकल्स, नाईन ऑफ कप्स कार्ड आहे हे. आणि जे तुम्हाला आर्थिक काय प्रॉब्लेम्स होते, हेल्थचे प्रॉब्लेम्स होते किंवा काय असे पेंटिकल्सचे जे प्रॉब्लेम्स होते, ते सगळे तुमच्यातून निघून जात आहेत. आता एक नवीन जो तुमचं हे आहे ते सुरुवात होते आणि तुमच्याकडे सगळे तुमचे जे कप्स आहेत ते सगळे पूर्णपणे भरलेले आहेत. 9ही कप्स पूर्णपणे भरलेले आहेत आणि आता तुम्हाला फुलफिल केलं जाते. पैसा, प्रेम, पैसा आणि हे सगळ्या गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे सगळं तुमच्याकडे येते. तुम्ही ते मॅनिफेस्ट केलेलं आहे, मागितलेलं आहे. म्हणूनच महालक्ष्मी तुम्हाला आदेश देत आहेत की आता हा तुम्ही निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्हाला पुढं जायचं आहे. तिथंच थांबून राहिलाय तुम्ही तिथंच थांबून राहिलाय. फक्त तुमच्या आर्थिक गरजा असतील, तुमची फॅमिली असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी, आणि जे असे विचार जे कुणीही केलेले नसतात, आपणच आपल्याच विचाराने आपण स्वतःला गोंधळून ठेवतो. तसं काहीसं तुमचं झालं की तुमच्याच विचारांमध्ये तुम्ही गुरफटलाय आणि तुम्हाला रस्ता मिळत नाही. तर तो रस्ता इथं महालक्ष्मी रिकामा करतायत. म्हणजे तुमचं पेंटिकल्स, पैसा, आर्थिक जे काही तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेम्समधून तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुम्हाला फुल्ल प्रोटेक्शन दिलं जाते. सर्वोच्च प्रोटेक्शन तुम्हाला दिलं जाते. बघा, ग्रीन तारामा. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं सर्वोच्च प्रोटेक्शन आहे. महालक्ष्मींचंच दुसरं रूप म्हणजे ग्रीन तारामा. आणि त्या तुम्हाला आदेश देत आहेत. तुम्हाला सर्वोच्च प्रोटेक्शन आहे. तुमच्याकडे जे प्रेम येते, जो पैसा येतोय, ते नवीन काहीतरी तुमच्याकडे येते, ते तुम्हाला स्वीकार करायचा आहे. तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे. ही अशी एक वेगळीच रीडिंग झाली आणि ज्यांच्यासाठी आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप प्रोटेक्शन आहे. तुम्हाला स्वतःला लिमिटेशन ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, ट्रस्ट करा, फॅमिलीवर विश्वास ठेवा आणि तुम्ही घेतलेला निर्णय कुणाला तरी सुखकर करण्यासाठी आहे, समाधान देण्यासाठी आहे. तर हा योग्य निर्णयाचा आहे. तर तुम्ही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला महालक्ष्मी आदेश देत आहेत. कारण युगनयुग काही गोष्टी असतात, असं सोलमेट किंवा ट्विन फ्लेमसारखी एनर्जी असेल, तर युगनयुग ती वाट बघायला लागते, थांबायला लागतं. सोल्स बाजूला होत असतात आणि पुन्हा एकत्र येताना ते सुद्धा ती परीक्षा पार करूनच इथपर्यंत पोहोचायचं असतं आणि परीक्षा तुमची संपली आहे. म्हणूनच तुम्हाला प्रोटेक्शन आहे, सर्वोच्च प्रोटेक्शन आहे आणि तुम्ही तिथपर्यंत आता पोहोचायचं आहे. असा महालक्ष्मींचा तुमच्यासाठी आदेश आहे. थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की मला सांगायचं कमेंट करून आणि कोणाशी रिझनेट झाली. ओके, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही तो घेऊ शकता. ओके, थँक्यू सो मच. बाय.